2017च्या प्रारंभाच्या शेवटच्या वेळेत आपण भेटत आहोत. यानंतर आता आचारसंहिता लागणार आहे. मी आपली शिक्षण परिषदा ऑनलाईन झाल्यात सर्व जवळपास आणि काही बैठका ऑनलाईनच झाल्यात. माझा हा उद्देश होता किंवा आपल्याला कुठलंही म्हणजे फिजिकली डिस्टर्ब न करता आपली कामाचा जास्त दिवस भेटावेत. पण एक आवश्यकता म्हणून आपण काय करणं, एक फिजिकल बैठक घेणं अपेक्षित होईल 6 वर्षामध्ये. म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत आणि यासाठी सर्व उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे शब्द समनाने सर्वांचे पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. या ठिकाणी शिक्षण परिषदेमध्ये भरपूर विषय असतात आपल्याकडे आणि वरिष्ठ पण बरेच येण्यास उत्सुक असतात. पण काही आपली शिक्षण परिषद थोड्याच कालावधीत झाली अरेंज आणि त्यामध्ये काही गोष्टी शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आपण पाळत आहोत. किंवा भेट सत्कार करताना आपण काही पुस्तकं बक्षीस द्यावीत हे एक त्यामध्ये अपेक्षित होतं आणि त्यामध्ये फुलगुच्छाऐवजी पुस्तकं द्यावीत असं होतं. बाकीचे सर्व आपण प्रोटोकॉल पाळलेले आहेत. या ठिकाणी आपला 4 वाजेपर्यंतच्या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे जवळपास 10-15 एक्सपर्ट चांगल्या पद्धतीने त्यांना दिलेल्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये परसबाग आहे, पाठ्यपुस्तकाच्या वह्यांचे पानाचा वापर कसा करायचा, दप्तरांची ओझे कमी कसे करायचे, नंतर अध्ययन निष्पत्ती संदर्भात, बालविवाह प्रतिबंधक, आनंददायी शनिवार, शालेय पोषण आहार मेनू, पाककृती, नंतर सुधारित संच मान्यता, स्थलांतरित GR आलेला आहे त्या पद्धतीनं हमी कार्ड द्यायचे आहे आणि पॅटची परीक्षा आहे आपल्याकडे. ते पॅटच्या संदर्भात आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबतीत आणि सर्वात मोठा म्हणजे आपली शिक्षण परिषद हा एक विषय आहे, त्याला आपले एक धरून एक थीम आहे की बाबा महाद्वीप म्हणजे या महाद्वीपच्या अनुषंगानेच आपली शिक्षण परिषद आयोजित केली. कारण मी मागच्या बैठकीमध्ये माननीय जिल्हाधिकारीकडे जेव्हा आमची बैठक झाली त्यावेळेस गुणवत्तेच्या संदर्भात काही विषय चर्चिले गेले. त्यामध्ये रोहिलागडचं नाव निश्चित आलं होतं, पण त्यामध्ये आपल्या नेमकं रोहिलागडचं एवढं गुणवत्तापूर्ण का म्हणतात, तर मग या विषयात विद्यार्थी इस्रोला हवाई सहलीला का जाऊ शकले नाही. वास्तविक मग केंद्रप्रमुख होतो, पण मी विस्तार अधिकारी असल्याने काही जामखेडचे लोक त्यामध्ये होते, तर मला ते निभावणं येत आलं, पण मला त्यावेळेस ते सांगता आलं नाही. कारण विस्तार अधिकारी म्हणून शेवग्याचे मुलं होते, त्यानंतर जामखेडचे होते, तर ते मला बरोबर वाटलं, पण नेमकं रोहिलागडचं नव्हतं त्यामध्ये. तर ते विषय आपला चर्चेला गेला. म्हणून सर्वांना हा थीमच आपली महाद्वीप केंद्रस्तरीय शिक्षण परिषद. तर महाद्वीपाला आपल्याला न्याय द्यायचा आहे म्हणून हे शिक्षण परिस्थितीचं पहिलं वैशिष्ट्य आहे. तर या अनुषंगाने सर्वांनी महाद्वीपचं हे ऐकलेले GR वाचलेला आहे आणि त्या अनुषंगाने जे चांगलं काम करेल त्यांना मी अगदी चांगल्या मनपूर्वक बक्षिसासह वरिष्ठांच्या हस्ते मी चांगल्या प्रकारचं सत्कारित सन्मानित करीत एवढं मी या ठिकाणी आश्वासन देऊ इच्छितो. आणि तुम्ही निश्चित यावर्षी आपला किमान एक तरी विद्यार्थी केंद्रातून त्या महाद्वीपमध्ये जावा ही थीमचं आणि शिक्षण परिस्थितीचं आयोजनाचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून ती एक विषय आहे. त्यानंतर अपार IID बाबतचा विषय आहे, संच मान्यतेच्या बाबत आहे. नंतर